मार्काचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 13 पासून तर 16 पर्यंत. तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला हे सांगत आहे की शिष्य आणि गृहस्थ आणि लहान मुलं हे तीन लोकांचा परिचय आपण पाहणार आहोत. मग मग लोकांनी त्या स्थळ बाळकास आणले यासाठी की त्याने त्यास स्पर्श करावा, परंतु शिष्याने आणणाऱ्यास दटावलं. ते पाहून येशूला फार वाईट वाटलं आणि तो त्यास म्हणाला, बाळकास मजकडे येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचं राज्य असल्याचंच आहे. पण मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्यात स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने त्यास कवटाळून त्याच्यावर हात ठेवून त्यास आशीर्वाद दिला. आपण या ठिकाणी प्रभू येशूला पाहत आहोत, लहान मुलं पाहत आहोत आणि त्याचे शिष्य पाहत आहोत. शिष्यांना जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार त्यांनी खरं पाहिले असता स्वतःच्या याच्यावरती ते बोलत राहिले की त्या मुलांना प्रभूकडे जाऊ देऊ नका, त्याला मना करू लागले. त्यांना लहान लेकरं जे आहेत ना खूप चांगले असतात, त्यांना अशा प्रकारचं पाप ठाऊक नसतं. जरी पापातून जन्म झालेला असेल परंतु ते पापही नसतात, कारण ते लहान आहेत. ते आई वडिलांचा सन्मान करणारे, मंडळीच्या लोकांबरोबर एकमेकाला बोलणारे, असे प्रेमाने बोलणारे लेकर आहेत. आणि म्हणून येशू त्या लेकरांना जवळ बोलावत आहे, परंतु कशासाठी? त्याला स्पर्श करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा, त्या उद्देशानं बोलवलं जात आहे. परंतु शिष्याने त्यांना दटावलं. म्हणजे शिष्य आपल्या अधिकाराचा काय करत आहेत? दुरुपयोग करत आहेत. म्हणून लहान मुलास येण्यासाठी दटावल्यानंतर प्रभू त्यांना जवळ करून काय करत आहे? देवाच्या राज्याबद्दल तरुणांना आणि मोठ्या लोकांना देखील शिकवत आहे की देवाचं राज्य कसं आहे. लहान मुलासारखं झाल्याशिवाय देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. म्हणून लहान मुलं सरळ मार्गे चालत असतात. ते ढोंगी नसतात, ती मानपान किंवा सत्तेसाठी झगडत नसतात, ती निरागस असतात. ते नम्र आणि सहनशील आणि ते देवाच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी असे गुण असलेले मुलं प्रभू त्यांना शोधत आहे. त्यामुळे इथे शिष्य झटवत आहेत. आणि आपण एक जुन्या करारामध्ये काही शिष्याबद्दल पाहूया. आणि जुना करार जो आम्हाला हे शिकवत आहे की आलिशा नावाचा एक व्यक्ती आहे आणि आलिशाकडे काही शिष्य होते. जेव्हा ते शिष्य आलिशाजवळ होते त्यावेळेस त्या शिष्यांना एक आराधनालय किंवा एक सभागृह त्यांना बांधायचं आहे. त्यावेळेला त्यांना त्या सभागृहासाठी लागणाऱ्या लाकडाची गरज आहे. आणि म्हणून ते आपल्या संदेशाला म्हणजे आलिशाला म्हणू लागले की तुम्ही आमच्याबरोबर यार्देन नदीमध्ये चला आणि तिथं गेल्यानंतर आपण ते लाकडं तोडूया आणि त्या जे आपलं छोटं घर आहे किंवा छोटं आराधनालय आहे ते आपण मोठं बनवूया. आलिशाकडे या तरुण मुलांनी काय हरकत नाही, तुम्ही जा. परंतु तसं ते म्हणाले तुम्ही देखील आमच्याबरोबर चला. म्हणजे शिष्य जे आहेत प्रभूच्या आज्ञापालनामध्ये राहणार आहे. शिष्य आलिशाच्या म्हणण्याप्रमाणे चालणारे आहेत. तसे प्रभूचे शिष्य प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे चालणारे होते, परंतु ते काही वेळेला आपला अधिकार गाजवत होते की मुलांना जाऊ देऊ नका, मुलांना थांबवा. आम्ही देखील कधी कधी मंडळीमध्ये मुलांना त्यांच्यावरती अधिकार करतो, ते शांत राहा. परंतु मुलं जे आहेत ते खरं पाहिलं असता मंडळाच्या एक फाउंडर आहे, ते चांगल्या प्रकारचे पक्के अशा प्रकारचे मुलं होण्यासाठी संडे स्कूल टीचर त्यांना शिकवत आहेत. अशा प्रकारे मुलासारखे गुण आम्हामध्ये असावेत. त्या वचनामध्ये देव लहान मुलांना प्रीती करत आहे. त्याशी लहान मुलांना प्रेम करतो. काय म्हणतो? मुलासारखे झाल्याशिवाय देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. मत्ती सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 3रं वचन आहे बघा. मत्ती सुवर्तमान 18:30. आपण थोडं वचनाकडे जाऊया.
मग त्याचे मन ऐकता त्याने जाऊन तिथे पिढीपर्यंत त्यांना म्हटले बंदी शाळेमध्ये राहा. कारण दटावणं किंवा त्यांना हे करणं जरा कठीण आहे. प्रभूने आपल्या लोकांना अशा प्रकारे वचनातून एक बोध केलेला आहे. स्वर्गाच्या राज्यात जायचं असेल तर आम्हाला लहान मुलासारखं होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपला हात ते लहान मुलं कधी आपल्या आई वडिलांना मागत असतात तर आई वडील त्यांचे हात देखील पुरवतात. कारण त्या तसंच आम्ही आमच्या प्रभूकडे आमच्या देवाकडे आपलं मागणं मागितलं पाहिजे. तर एक तारण जे आहे त्यांच्यासाठी काय आहे खूप महत्वाचं आहे. लहान मुलांना तारणाबद्दल शिकवणं, लहान मुलांना तयार करणं, लहान मुलांना सारखं होणं हे सर्व मंडळीच्या लोकांचं काम आहे. लहान झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात आम्हाला प्रवेश मिळणं कठीण आहे. म्हणून येशूने लहान मुलाला म्हटलं आपण येशूचे अनुकरण करणारे व्हा. लहान मुलं जसं आई वडिलांचं अनुकरण करतात ऐकतात तसं मोठ्यानं देखील प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे चालणारे असे होणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण एक अध्याय पाहूया आणि तो आहे दुसरे राजे 6वा अध्याय आणि पहिलं वचन. दुसरे राजे 6वा अध्याय आणि पहिलं वचन. या ठिकाणी आम्ही पाहतो संदेश त्याच्या शिष्यानं अलिशाला म्हटले पहा आम्ही आपल्या बरोबर राहत आहोत. त्याचे स्थळ फार संकुचित आहे. यार्देन तरी जाऊन तेथून एकेकाने एक तुळई आणून राहण्यासाठी आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. तिथे शिष्य त्या संदेश त्याला विचारल्याशिवाय कोणतेही काम करत नाही. आणि मंडळीमध्ये ही चांगली गोष्ट आहे. प्रियानं देवाच्या दासांना विचारणं किंवा देवाच्या दासाबरोबर कशा प्रकारे आम्ही राहणं यांचा सन्मान करणं मान सन्मान करणं ही खूप चांगली गोष्ट आपण या दुसऱ्या राजेमध्ये पाहतो. म्हणून शिष्यानी आपल्या संदेश त्याला विचारलं दासाला विचारलं आपण जाऊया तुळे आणूया आणि म्हणून ते आश्रम बांधण्यासाठी त्यांनी परवानगी घेतली. त्याने म्हटलं जा तुझा आलिशा त्यांना जा म्हणत आहे. एकाने त्यात म्हटलं कृपा करून आपण आपल्या सेवकाबरोबर या. तो म्हणाला बरं येतो. आणि अशा प्रकारे आलिशा त्या आपल्या लोकांबरोबर यार्देन तरी झाड तोडण्यासाठी निघालेला आहे. त्यामुळे ही जी घटना आम्हाला पाहायला मिळते आलिशाची त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आणि शिष्यांचं त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम हे आम्हाला मंडळीत देखील दिसलं पाहिजे. मंडळीमध्ये एकमेकाबद्दल प्रेम असणं किंवा सन्मान असणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणून आलिशा आणि या ठिकाणी जे शिष्य आहेत त्यांच्यामध्ये जे संभाषण झालेलं आहे आलिशा त्यांच्याबरोबर यार्देन नदीमध्ये जाण्यास तयार झाला. आणि त्या ठिकाणी जे झाड आहे ते तुळई तोडण्यासाठी कुऱ्हाडीची गरज आहे. जोपर्यंत कुऱ्हाड आमच्यामध्ये हातात नसेल तर कुऱ्हाडीला दांड्याची गरज आहे. म्हणजे कुऱ्हाड हे आम्हाला आत्मा दाखवत आहे आणि दांडा जो आहे हे शरीर आहे. त्यांना अशा प्रकारे हे तोडण्यासाठी कुऱ्हाडीची गरज असल्यामुळं एकाने ती कुऱ्हाड दुसऱ्याकडून मागवून घेतली आणि ते काय करायला लागले झाडं तोडण्यासाठी यार्देनच्या तीरी गेलेले आहेत. तो त्यावर गेला यार्देन पाशी येऊन त्याच्याकडे त्या घेऊन लाकडं तोडू लागला. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला हाय हाय स्वामी मी ती मागून आणली होती. देवाच्या माणसानं विचारलं ती कुठं पडलेली आहे. बघा आम्ही कुठं पडतो हे आज आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आम्ही कुठं कमी होतो आमच्यामध्ये का अशा प्रकारचं आम्ही कशा प्रकारे जशी कुऱ्हाड पडली ती पाण्यात पडल्यानंतर तिला काढण्यासाठी देवाच्या दासाला बोलवण्यात आलं. देवाच्या दासाला आम्ही ज्यावेळेस पापात असतो जेव्हा मी संकटात असतो जेव्हा मी त्रासामध्ये असतो त्यावेळेला आम्हाला प्रभूची गरज भासते. त्यावेळेस आम्ही प्रभूकडे धावा करतो आणि प्रभूला म्हणतो की प्रभू मला या खळग्यातून या पापातून मला वर काढ. आणि मग ज्या वेळेला अशा प्रकारे आम्ही ह्या गोष्टीकडे विचार करतो त्यावेळेला खरोखर आज मला हे आनंदाने सांगायचं आहे हे शिष्य लोक आलिशाकडे का गेले कारण त्यांना त्या देवाच्या दासाचा सन्मान करणं आणि त्याचे आज्ञा पालन करणं हे शिकवण्यासाठी गेलेले होते. आम्ही पुढे पाहतो की ती कुऱ्हाड पडल्यानंतर तो स्वामी म्हणाला की तो मनुष्य मागून आणली होती.
होती. देवाच्या माणसाने विचारलं ती कुठं पडलेली आहे. ती जागा दाखवल्यानंतर आलिशानं एक लाकूड तोडून तेथे टाकलं. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागलं. त्याने म्हटलं ती काढून घे. मग त्याने हात लांब करून ती कुऱ्हाड काढून घेतली. त्यानं आमचं जीवन जे आहे या परिश्रमामध्ये जर पाहिलं तर आम्ही कुठेतरी पापामध्ये असतो. त्यावेळेला आम्हाला वर काढण्यासाठी प्रभूची गरज आहे. जोपर्यंत आम्ही आमचा हात त्या प्रभूच्या हातात देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं जीवन प्रभू सारखं चालण्यासाठी शिष्यांना देवाच्या दासाची गरज आहे. शिष्यांना देवाच्या वचनाची गरज आहे. अशा प्रकारे हे शिष्य एकमेकाचा सन्मान करून देवाच्या दासाचा सन्मान करून अशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन व्यतीत करण्याचं ठरवलेलं आहे. तिथं आम्ही पाहतो लहान मुलांना दटवल्यानंतर शिष्य ज्या वेळेला पाठीमागे गेले तेव्हा प्रभूने त्यांना आपल्या जवळ घेऊन मोठ्यानं शिक्षण दिलं. यासारखे व्हा तर आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ. स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी पुष्कळ वेळा प्रभू येशूनं देवाच्या राज्याचं रहस्य प्रगट केलेलं आहे. मत्तई 13:44 मध्ये म्हटलंय की कशा प्रकारचं राज्य आहे. ते मोत्यासारखं आहे, मोहरीच्या दाण्यासारखं आहे. आणि मत्तई 13:34-24 मध्ये देखील त्याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. 13:24 त्याने त्या दुसरा दाखला दिला की ज्या मनुष्याने आपल्या शेतात चांगलं बी पेरलं त्यासारखं स्वर्गाचं राज्य आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी एक चांगले गुण असणं गरजेचं आहे. त्या मुलामध्ये चांगले गुण आहेत तसं आमच्यामध्ये देखील चांगले गुण असणं खूप महत्वाचं आहे. आम्ही लहान मुलासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. दुसरं उदाहरण सांगितलं त्याने 13:31 मध्ये मत्तई 13:31 त्याने आणखी एक दाखला सांगितला. स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखं आहे. म्हणजे मोहरीचा दाणा छोटा बारीक आहे परंतु त्यासारखं आहे असं म्हणून त्याने लोकांना अनेक दाखल्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांपर्यंत सुसमाचाराचं काम पूर्ण केलेलं आहे. माझ्या प्रिय भावनांनो बहिणींनो, आज आम्हाला ही गोष्ट प्रभूपासून शिकायला मिळते की खरोखर आज त्या लहान लेकरासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये कोणीही जाऊ शकत नाही. म्हणजे लहान लेकरू आम्हाला काय दाखवत आहे की जसं ते लेकरांना घेऊन येत होते त्यावेळेला प्रभू त्यांच्यावरती हात ठेवून त्यांना आशीर्वाद देत असे आणि ते मुलं मग आशीर्वादित होत असत. प्रभूचा हात जोपर्यंत आमच्या हातात आहे तोपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नाही. आज आम्हाला ती गरज आहे की आम्ही आमचं जीवन प्रभूच्या हातात दिलं पाहिजे. आम्ही आमचा विचार आम्ही जिथं पडलो त्याची आम्हाला आठवण ठेवली पाहिजे. कुऱ्हाड जशी पाण्यात पडली आणि तिला ज्या लाकडाची गरज होती तर ते लाकूड आणि कुऱ्हाड तरंगून वरती आलं. अशा प्रकारे आम्हाला देव त्या पापातून बाहेर काढत आहे. आम्हाला त्या दलदलीमधून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. आमचं तारण झालं केवळ प्रभूमुळं आणि तारण झाल्यामुळं आज आम्ही देवाचे लेकरं म्हणून आज त्याच्या समोर प्रगट होण्यास किंवा बोलण्यास देव आम्हाला सहाय्य करत आहे. देवा करो त्या वचनावरती आशीर्वाद देऊ.